दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये रात्री पावसाचा जोर वाढलाय। ओढे, नाले, नदी यांची पाणी पातळी वाढलेली आहे। सोलापूर जवळील कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो झालाय। कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांची अडचण झाली आहे। उळे कासेगाव ग्रामस्थांना पाण्यामधून वाट काढावी लागते। कासेगाव येथील ओढ्याचा पूल मंजूर असून सुद्धा ग्रामस्थांना त्याचं काम होण्याची वाट पाहावी लागते। तर याच तालुक्यामध्ये अनेक गावांना जोरदार पावसाचा फटका बसलाय। बक्षी हिप्पर गावामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे या गावातील शेतामध्ये पाणी साचलंय। ओढ्याची पाणी पातळी वाढल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे इथल्या गावांना पाण्याचा फटका बसलेला आहे। खास करून सोलापूर जवळच्या कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। पूल मंजूर असून सुद्धा त्याचं काम होत नाही, त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत। दुसरीकडे दक्षिण सोलापूरमधल्याच अनेक गावांना पावसाचा जोरदार फटका बसत असताना बक्षी हिप्पर गावामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे गावातली शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। ओढ्याचं पाणी शेतीमध्ये शिरले आहे, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि याचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली जाते। पिशव्या कशाला बांधले त्या गावात गाडीला? वन किसन ताकमोगी बोलतोय। हे जो परिसर आहे बच्ची परग्याचा बोरामणीवरनं वडा आलेला पूर्ण जो पाठीमागा आहे शेतात पाणी घुसलेलं आहे। हाईटला पाणी 5 फूट जात आहे रस्त्यावरून आणि पाठीमागा सोयाबीन उडीद वगैरे पूर्ण पाण्यात गेलेले आहे। तरी कृषी मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन पंचनाम्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती। माझी 2.5 एकर जमीन आहे। ह्या जमिनीमध्ये उडदाचं पीक होतं। 3 दिवस सलग पाणी आहे ह्या जमिनीमध्ये सलग, आणि हे घर आहे जनावरांचा कडबा वगैरे पाण्यात वाहून गेलेला आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करून शासनाने काहीतरी मदत द्यावी अशी आमची एक हे आहे, तात्काळ पंचनामे करावे।